हां, एकदा म्हणजे पूर्वीची गोष्ट आहे ही. 2 माणसं बाजारला गेले होते. पूर्वी कापडाचा बाजार करायला जायचे. तर त्यांना ते चालत जायचं, पायी जायचं, पायी यायचं. मग तिथं जिथं अंधार पडेल तिथं मुक्काम करायचा. मग थंडीचे दिवस होते तेव्हा ते त्यांनी मधीच अरण्यात म्हणजे रानावनातच मुक्काम केला. आणि तिथं थंडी लई पडली होती. त्या थंडीमुळं काकडून गेले ते. त्यातले एक जण काय म्हणला, आपण यातले कापडं थोडे थोडे जाळूया, शेक करूया. तर ते दुसरा काय म्हणला, नाही बाबा एवढं नुकसान कशाला करायचं. मग ते पहिल्या माणसाने त्याचे सगळे कापडं जाळले. आणि हे माणूस लांब बसला होता तिकडं. तर तो थंडीने काकडून काकडून मरून गेला. आणि ज्याने कापडं पेटवले तो जागला. मग तो मरून गेल्यावर ह्याचे कापडे राहिले ना. त्याने ते ओझा उचलून आणला. आणि घरी आल्यावर मग ते बायकोला सांगितलं की असं असं झालं, थंडी वाजत होती लई म्हणून मी माझे कापडं सगळे जाळून टाकले. आणि ते जोडीदार होता तर त्याचे कापडं ते मी आणले. त्याची बायको म्हणली, अच्छा ठीक आहे म्हणली, कुछ पाने के लिए कुछ खोना ही पडता है, असं तिनं सांगितलं. मग त्यांनी ते जाळून टाकले कपडे म्हणून त्याला ते दुसरे भेटले ना. आणि तो पण वाचला ना. तर कसं वाटलं ते सांगा. मला जे सुचलं मी टाकलं.